नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आजचा प्रवास आपला असणार आहे भाईंदर ते कोल्हापूर, म्हणजेच आपल्या एस टी महामंडळाच्या बसने। तो मंडळी नव्याने चालू झालेली आहे एस टी महामंडळाची बस, ती पण भाईंदर ते कोल्हापूर। तर आपल्या प्रवासात भाईंदर ते कोल्हापूर असणार आहे आणि भरपूर तुम्ही भाईंदरच्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहे, म्हणजे भाईंदरवरून एस टीच्या चालू झालेल्या आहेत। तर बोललो हा पण एक व्हिडिओ करूया भाईंदर ते कोल्हापूर। चला आता आपण आलो बोरिवलीला, व्हिडिओ आपला चालू झाला आहे भाईंदरवरून। तो मंडळी बघू शकता, गाडी तर निघालेली आहे, पण आपल्या भाईंदरमध्ये वेस्टला काम चालू असल्या कारणाने मोठ्या बसचे भरपूर वांदे होतात। साहेब नक्की लक्ष द्या इकडे, अरे आपल्या बस तर आपण चालू केलेल्या आहेत, पण गाडी जायला मार्ग तसा पाहिजेत आपल्याला। मंडळी गाडी तर भेटलेली आहे, परफेक्ट 8 वाजता भाईंदरवरून निघालेली आहे। भाईंदर कोल्हापूर अशी आपली गाडी दिलेली आहे साहेबांनी। तर त्याच गाडीने आपला प्रवास असणार आहे। थेट भाईंदरवरून परफेक्ट 8 वाजता निघालेली आहे। आज जरा भरपूर धावपळ झाली, ऑफिसवरून आलो पटापट, आपल्याला स्टेशनला यायचं होतं, ऑफिसवरून पण लेट सुटलो खरं म्हणजे। मी आज बोललो 8 वाजल्यानंतर जर गेलो तर एस टी सुटून जाईल, पण 8च्या आधी आल्यावर फक्त 10 मिनटं असताना मी इथे पोचलो आणि एस टी निघायलाच होती। चला बसलेलो आहे आता आपण, जेव्हा सीटवर जरा तुम्हाला सीट वगैरे पण दाखवतो। बस दाखवायला भेटली नाही कारण की बस तर आलेली होती, स्टॉपला लागलेली। तुम्हाला बोरिवलीला गाडी गेल्यावर दाखवतो पूर्ण। बसतो साहेब। नॅशनल हायवे असं वाटतं काय नाही, आमचा रोड भरपूर बारका आहे। जो मोठे घेऊन चालला लागतं, एवढे मोठे हत्यार घेऊन जायला लागते। मंडळी बघू शकता, स्टेशन रोड म्हटलं म्हणजे गर्दी असणारच आहे। आणि पाहू शकता रिक्षा वगैरे भरपूर होते, मागाशी तुम्हाला मी दाखवलं तसं। सो मंडळी, आपल्या भाईंदरच्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे, त्याच्यामुळे बोललो भाईंदर ते कोल्हापूर गाडी आपल्याला दिली आहे, तर त्या गाडीचा व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचूया। कारण की बोललो आता कोकणातले भरपूर आपले व्हिडिओ झाले, जरा आपण घाटावर पण जाऊया। बोललो मग आज जरा कोल्हापुरात जाऊया, म्हणून कालच मी काढली तिकीट दर किती आहे, गाडी कुठे कुठे थांबणार आहे, गाडी कशी आहे, हे तुम्हाला सगळं काय सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा।
मंडळी 9:05 झाले आणि गाडी आली बोरोली नॅन्सी कॉलनीला. फायनली मित्रांनो आली ही गाडी बोरिवलीला नॅन्सी कॉलनीजवळ. बघू शकता 9:05 झालेले आहेत. ॲक्च्युली मित्रांनो भाईंदरवरून आपल्याला यायलाच उशीर झालेला, त्याच्यामुळे भाईंदरला एंट्रो करायला भेटलं नाही. बोरिवलीला कोणती कोणती गाडी लागली? एक लागली आहे बोरिवली महाबळेश्वर, ते लागली आहे बोरिवली खेड. टाईम झाला रात्रीचे 9 वाजलेले आहेत. त्या 9च्या सुमारास बोरिवलीला एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत. ही आपली गाडी भाईंदर कोल्हापूर जाणार बोरिवली अंधेरी साईड मार्गे. तर मंडळी बोरिवलीला वेळेवर गाडी निघून रवाना झाली मुंबईच्या दिशेने. मित्रांनो गाडी फुल्ली स्लीपर आहे, तुम्ही बघू शकता. गाडी अशी फुल्ली स्लीपर आहे, वरती स्लीपिंग, खाली देखील स्लीपिंग आहे. आपली ही पहिली सीट आहे वरची. तर ही प्रॉपर गाडी मी तुम्हाला बोरिवली ते बांदा असा प्रवास केला होता. त्या प्रवासात मी तुम्हाला ही अशी प्रॉपर गाडी दाखवली. पुन्हा मी गाडी काय दाखवणार नाही. तर आपला भाईंदर ते कोल्हापूर असा पूर्ण प्रवास आपला या व्हिडिओमध्ये असणार. तो आपल्या भाईंदर ते कोल्हापूर असा पूर्ण या व्हिडिओमध्ये आपला प्रवास असणार आहे. तर गाडी तर काय मी एवढी दाखवणार नाही. फुल्ली अशी स्लीपर गाडी आहे. नॅन्सी कॉलनीवरून ही गाडी जाते सुकरवाडीला, म्हणजे नॅन्सीवरनं सुकरवाडी पण स्टॉप आहे. सो मंडळी 9:17 झालेले आहेत. 9:17 झालेले आहे आणि गाडी झालेली आहे सुकरवाडीला. गाडी कशी पूर्ण शयनयान आहे आणि गाडी BX6 असल्यामुळे गाडी पळते व सॉलिड आहे. मला असं वाटतं पुणे हायवेला तर तुफान पळणार आहे गाडी. गाडी निघाली आहे सुकरवाडीवरून. गाडी मित्रांनो आहे BS6. गाडी पळायला पण एकदम रावडी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण बोरिवली ते बांदा असा प्रवास केलेला. सेम गाडी आणि गाडी तीच आहे, सावंतवाडीच्या आगारातलीच गाडी आहे आणि गाडी पळणारच आहे. मला फक्त बघायचं पुणे हायवे कधी येतो आणि गाडी तुफान कधी पळते त्याची वाट बघते मी. आता जास्त मुंबईमध्ये व्हिडिओ करत नाही, कारण की मुंबईमध्ये जास्त व्हिडिओ केला तर व्हिडिओ मोठा होतो. पण जे पनवेलच्या नंतर असेल ते पूर्ण शूट करेल. आपण आलो आहोत आपल्या सीटवर. आपण वरची म्हणजे अप्परवाली सीट बुक केली होती, 16 नंबर सीट. ॲक्च्युली खालची सीट ना सगळ्या पॅक होत्या आणि अप्परला कोण बसत नाही. आणि फुल्ली स्लीपर जेव्हा बस असते ना, म्हणजे शयनयान बस असते ना, तिकडे एजेड लोक जास्त तिकीट बुक करतात, कारण की त्यांना ते बरं पडतं. झोपायला वगैरे गाडी पण कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे. खाली सीट सगळ्या पॅक होत्या. लास्टच्या 2-4 मागे होत्या, पण आपल्याला पुढची सीट पाहिजे, आपल्याला व्हिडिओ बनवायचा असतो. कुठली गाडी आहे? शुभम. त्याच्यामुळे मी पुढची सीट बुक केली. तर आता इथून मी बघतो व्ह्यू कसा येतो पुढचा. नाही तर आपल्याला खाली उतरायची गरज जर नाही लागली तर खूप बरं होईल. तो वरूनच शूट करून जे असेल ते बघतो. आता याच्यानंतरचा शूट आहे ना मी वरून करणार आहे. बघूया कसा वाटतो अँगल. जर छान वाटला अँगल तर तसंच ठेवीन, नाही तर मग खाली उतरावं लागणार नाही इल्याचाने. तरी आपल्या टोटल वाटतं 9, 8 ना 10 तासाचा. तर टोटल आपला 10 तासाचा असा प्रवास आहे. या 10 तासाच्या प्रवासात जर मी खालीसारखं उतरत राहिलो तर माझी झोप कंप्लीट होणार नाही. आणि मला झोपायचं पण आहे मित्रांनो. रात्रभर झोप नसते. आपले भरपूर व्हिडिओज आहेत एडिटिंग करायची बाकी आहेत, म्हणजे आपल्या जुन्या चॅनलची व्हिडिओ ते एडिट करायची बाकी आहे. तर झोप आपल्याला काय भेटली नाही. बघूया या प्रवासात मजा तर येणार आहे, कारण की सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी. आता गाडी आली आहे मालाडला आणि आपली सीट आहे अप्परवाली, बघू शकता.
येस, भारी वाटतो अँगल. तर असा जर अँगल चांगला वाटला तर मी रात्रभर असा शूट करीन, कारण की आपल्या एस टी महामंडळाच्या बसला पुढे दरवाजा नसतो, तो काय दरवाजा रात्री बंद होणार नाही. तो हा अँगल मला पण जरा बरा वाटतं. नाही तर तरी पण आपण असा नसेल तर आपण पुढचा अँगल पकडू असा, म्हणजे आपल्याला ड्रायव्हर दादा देखील दिसतील. 10 वाजून 22 मिनटं झाली आहेत आणि गाडी आली आहे कुर्ल्याला. हे आपलं BS6चं इंटेरियर आहे. हे आपली ड्रायव्हर सीट, वरती फॅन दिलेला आहे. सेम गाडी आहे, आपण बांधायला पण दाखवलेली. इथे वाहक दादा बसतात आणि गाडी एकदम तुफान पळणार आहे. तर थोड्याच वेळात पनवेल येईल, पनवेलनंतर आपला पुणे हायवे. तर गाडी पुणे हायवेला तुफान धावणार आहे. तर आता मित्रांनो गाडी कुर्ल्यावरून निघाली आहे. तर गाडी जाईल पनवेलला. सो मंडळी गाडी आली आहे पनवेल डेपोजवळ आणि भरपूर गाड्या लागल्या आहेत पनवेल डेपोजवळ. गाडी काय थांबणार नाही आहे. पटकन वॉशरूमला जाऊया आणि गाडी देऊन बसूया. चला तर मित्रांनो गाडी पनवेलवरनं पण निघालेली आहे. वाजले आहेत 11:54. परफेक्ट मित्रांनो 12 वाजले आणि गाडी आता लागली आहे पळसपे फाट्याजवळ. तर गाडी आपण नेहमी कोकणात जातो तेव्हा गाडी राईट टर्न मारते. आता राईट टर्न न मारता गाडी जाणार ओल्ड पुणे हायवेला. गाडी पनवेल डेपोत आली त्याच्यामुळे ओल्ड पुणे हायवेने जाते. पुढे जाऊन ती नवीन पुणे हायवेला जॉईंट होईल. कोकणात जातो तेव्हा आपण पळसपे फाट्यावरनं राईट मारतो. आता तसं करणार ना, तर गाडी जाणार स्ट्रेट समोर. पुणे 111 किलोमीटर.
सो मंडळी गाडी आलेली आहे खंडाळा घाटात. बघू शकता रोड कसा आहे, फुल असं युटर्न. गाडी असं परत वरती जाणार आहे. तुम्हाला मी गाडी दाखवली ना आता, तसं वरती चढणार आहे. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, बघू शकता असं पूर्ण यू टर्न जो फिरला आहे तो डायरेक्ट त्या साईडला गेला आहे बघा. इथे बघू शकता लागोपाठ 3 शिवनेरी. आपल्या पुढे अशोका देखील आहे, तो मला असं दाखवतो. असं टेम्पो एक पुढे आहे, तुम्हाला असं दिसणार नाही. ही एक शिवनेरी, त्याच्या पुढे 2 शिवनेरी आहे. अशोकाच्या बाजूला पण एक शिवनेरी आहे. आपण शिवनेरीमधून प्रवास केला होता, पुण्याला गेलो होतो आपण. मनाली देखील होती आपल्यासोबत. शिवनेरीचा प्रवास केला. शिवनेरीचा प्रवास पण छान आहे, कम्फर्टेबल आहे. गरमीतून प्रवास चांगला आहे, कारण AC गाडी आहे. पाहू शकता तुम्ही, AC गाडीमधून गरमीतून चांगला प्रवास होतो. 90sची गाणी लावलेली आहे कोणीतरी. जेव्हा लॉंग ड्राईव्हला निघतो आणि 90sची जेव्हा गाणी ऐकतो तर जाम भारी वाटतं. त्या बात जास्त आपण ऐकू नाही शकत, कॉपीराईट येईल. कुठेतरी ट्रकमध्ये लागलेले आहेत. तो मंडळी बघू शकता, मगाशी आपण तिकडे होतो. अरे ट्रक आला मध्ये, तो बघा आपण तिकडे होतो. तिथून गोल फिरून आपण आलो या साईडला यू टर्न मारून. बोरघाट दस्तुरी. आता मी खाली उतरणार होतो, बोललो खाली उतरून तुम्हाला मी काय दाखवू, हे असं दाखवू. तेवढा जाम आहे बघा. बोललो असं दाखवण्यापेक्षा बोललो वरतीच बसतो ना. खाली उतरा, परत वरती चढा. बट असं भारी वाटतंय, असं भारी वाटतं. व्ह्यू पण दिसतो, काय भारी वाटतंय का व्ह्यू. बघा ना रात्रीचं, दिवसा काय भारी वाटत असेल ना. आणि बघा ना मित्रांनो, ती बाई आपल्याकडे सारखी बघते. ही बघा सारखी बघते. मी तेच बघतोय मागासपासून, ही कोण आहे, सारखी बघते. चला, एक नंबर व्ह्यू वाटतं. मोबाईलमध्ये जेवढं जस्टिस होतं का ना माहिती नाही. बघा ना दिवसा भारी वाटत असेल. बोगदा पुढे आहे. चला, घाट समाप्त. आता ट्रॅफिक नसणार.
मंडळी पाहू शकता कोल्हापूर आहे 282 किलोमीटर बाकी आहेत. 5 तास 8 मिनटं दाखवते. आपण 6:37 पोहोचू. आणि गाडी तुम्ही बघू शकता 75, 74, 75, 76 अशी गाडी चाललेली आहे. म्हणजे 80वर गाडी लॉक आहे. बघू शकता एकदम स्ट्रेट पट्टा आहे. पण गाडी 80वर लॉक असल्या कारणाने गाडी 80च्या पुढे जाऊ नाही शकत. आता टाकलं आहे कोल्हापूर आणि 281 किलोमीटर दाखवत आहे. हलते आहे गाडी, समजून घ्या. मंडळी पाहू शकता पुढे समोर एकदम रस्ता क्लीन आहे. म्हणजे अजिबात गाडी नाही. आता मी तुम्हाला 1Xवर दाखवते, 2Xवर करतो बघा. आता तुम्ही 2Xवर बघता, समोर बघू शकता बिलकुल पण गाड्या नाहीत. 1-2 फक्त ट्रक आहेत. आणि गाडी सुसाट आपली अशी 75-76च्या स्पीडने चाललेली आहे. सो मंडळी आलो आहे तळेगावला फूड कार्निवल. मी तर पहिल्यांदाच आलो आहे. काय खाल्लं नाही, थोडं महागच दिसते मला, म्हणून मी काय खाल्लंच नाही. तुम्हाला दाखवते ते एसट्या कोणत्या कोणत्या लागलेले. हे परळ पंढरपूर, त्यानंतर इथं लागली आहे मुंबई कोल्हापूर, आपली आहे भाईंदर कोल्हापूर, ही लागली आहे जय भवानी, आणि ही लागली आहे इकडे बोईसर कोल्हापूर, मुंबई इचलकरंजी, आणि आपली आहे भाईंदर कोल्हापूर. सो आपण भाईंदरवरून बोरवली, अंधेरी, सायन्स सगळं पार करून आलो आहोत आपण पुणे महामार्गावर. सो मंडळी भाईंदरवरनं गाडी सुटली ना, त्यापासून जी सुसाट आहे ती तळेगावला येईपर्यंत गाडी तर भारी पळते. फक्त टाईम कुठे झाला थोडासा भाईंदरमध्येच झाला. रोड छोटा आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. बाकी नंतरला मुंबईला गाडी लागल्यानंतर गाडी सुसाट पळत होती. छान गाडी आलेली आहे. बघू, मला असं वाटतं 6:30पर्यंत आपण कोल्हापूरला पोहोचू. आणि गाडी ओव्हरटेक वगैरे पण भारी करत होती. तळेगाव फूड कार्निवल, मागे तुम्ही बघू शकता तळेगाव फूड कार्निवलला आपण आलेलो आहोत. भरपूर इथे एसट्या लागलेल्या आहेत. सो मंडळी भाईंदर ते कोल्हापूर आपलं 459 किलोमीटर आहे. आणि आता आपलं टोटल 197 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे 270 की 60 किलोमीटर अजून बाकी आहे कोल्हापूर यायला, म्हणजे तळेगावपासून. दोन वाजून 4 मिनटं झाली आहे आणि तळेगाववरनं आपली गाडी सुटत आहे मित्रांनो. चला. तर मंडळी जय भवानी या गाडीला ओव्हरटेक करता करता तुम्हाला तिकीट सांगतो. भाईंदर ते कोल्हापूर 1068 रुपये तिकीट आहे. महिलांकरिता हाफ तिकीट, 65 वरील नागरिकांना हाफ तिकीट आणि 75 वरील नागरिकांना मोफत प्रवास.
तो मंडळी गुड मॉर्निंग. सकाळची वाजले 6 आणि आता कोल्हापूर आपल्याला 60 किलोमीटर बाकी आहे यायला. मला असं वाटतं 7 वाजतील. तर मी आता बघतोय ना तर सगळीकडे शेती वगैरे केलेली आहे ह्या महिन्यात पण यांची, आणि माती वगैरे खणून ठेवलेली आहे आणि पूर्ण अशी काळी माती आहे. मला दाखवतो. आता वाटते गावाला आहे कुठलं तरी. त्याच्या आधी आहे ना भरपूर अशी शेती करून ठेवलेली आणि काळी माती नांगरून ठेवलेली. त्यांची घरं बघा कशी आहेत, विटांची घरं आहेत. कशी शेती करून ठेवलेली आहे. अरे वा वा वा, मस्तच यार, क्या बात है. केळीची लागवड आहे. भारी ना, भारी वाटतं केळीची लागवड. असं पाहिजे चमचा. चला कोल्हापूर. चला, थँक्यू सर. हां, एक मिनटं. सो फायनली मित्रांनो कोल्हापूरला पोचलेलो आहे आणि मागे बघता येते कोल्हापूरचं ST डेपो आहे. मित्रांनो 13 तासाची जर्नी होती आपली. 7 वाजून 10 मिनिटांनी पोचलो आपण. 8 वाजता निघालो होतो. छान झाला प्रवास. चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.